मग तो गुंता सोडवायचा आणि धागा सरळ करायचा. सरळ सरळ सांगा ना, काय करायचंय? ओके, एकदम सोपं आहे. तुला भूक लागली, तुला काय खायचं असतं? म्हणजे इमॅजिन कर की तुला भूक लागली तर तुला काय खायला आवडेल? पिझ्झा. मला ना चीज खूप आवडतं. गुड. पण पिझ्झा यायला वेळ लागणार असेल तर मला पिझ्झा फुकट मिळेल. नाही नाही नाही, तसं नाही. म्हणजे पिझ्झाच्या बदल्यात मी तुला बर्गर ऑफर केला तर? नाही नाही, मी थांबेन पिझ्झासाठी. बघा, बर्गर बरोबर एक्स्ट्रा चीज सुद्धा देईन मी तुला. नाही नको, पण मला पिझ्झाच हवा. अजून एक ऑफर देतो. बर्गर सोबत मी तुला पुरणपोळी सुद्धा देतो. डबल धमाका ऑफर. नाही, काही धमाका वगैरे नको, मला पिझ्झाच हवा. सी, तू तुझे डिसिजन्स घेऊ शकतेस आणि त्यावर फर्म सुद्धा राहू शकतेस. आता आणखी डोळे बंद कर. लग्नाआधी नाही असं काही, आणि आपलं तर अजून लग्न पण नाही ठरलंय. रिलॅक्स, माहितीये मला, गंमत आहे ग. डोळे बंद कर आणि बघ. छान आहे गंमत. सांगितली कुठे आहे? तुम्हीच तर म्हणालात डोळे बंद कर आणि बघ. कसं बघणार? कारण बंद डोळ्यांनी जे दिसतं ते कधी कधी उघड्या डोळ्यांनी नाही दिसत. अय्या, हे सॉलिड आहे. तुम्हाला पण तुमच्या मित्रांनी मेसेजेस केले का माझ्या मैत्रिणींसारखे? नो, मी मनाचा डॉक्टर आहे की नाही. मग माझं ऐक. डोळे बंद कर. आता तुला आवडणाऱ्या पिझ्झाचा विचार कर. शांतपणे मन एकाग्र करून बघ. दिसला? हो, दिसतोय. वाव, गुड. आता हाच पिझ्झा तुझ्या लग्नात डिलिव्हर होणार आहे. तो बघ तुझ्या लग्नाचा हॉल. चल आज जाऊ. इथूनच डोळे बंद ठेव. आता आपण हॉलच्या आत आलो. काय काय दिसतंय तुला? घरातले सगळे जमलेत. किती छान सजलेत. अय्या, त्या 2 खुर्च्या, एक माझ्यासाठी आणि एक माझ्या नवऱ्यासाठी. लहान मुलं खेळतात त्याच्या आजूबाजूला. चंदू काका आहेर जमा करायला बसलाय. अय्या, किती माणसं आली आहेत. आता तुला तू दिसतेस सजलेली. हो, दोन्ही हातावर मेहंदी, शालू, मुंडावळ्या. आता तो बघ कोण आला. तुझा नवरा दिसतोय तुला? हो, दिसतोय. सांग ना मग, कोण आहे तो? तो पाठमोरा उभा आहे. वळायला सांग ना त्याला. ए, पलट पलट ना. ए, पलट. सांग ना, कोण आहे तो? चेहऱ्यावर सेहरा आहे. त्या सेहऱ्यामुळे चेहरा दिसत नाहीये त्याचा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.